स्वच्छता ही सेवा 2024 या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न। शासन निर्देशानुसार संपूर्ण देशात स्वच्छता ही सेवा 2024 अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या अनुषंगाने दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे। या पंधरवड्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। यामध्ये प्रामुख्याने शासन निर्देशानुसार महानगरपालिका आरोग्य विभागाकडील सफाई कर्मचारी यांच्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका आणि अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात झोन निहाय सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तसेच आवश्यकतेनुसार शासकीय योजनांचा लाभ देणे, PPE किट वाटप इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांच्यासाठी गीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धेचा शुभारंभ उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। आजच्या गीत गायन स्पर्धेमध्ये वैयक्तिक प्रकारात केतकी धो पाटील यांनी प्रथम क्रमांक, कांचन माला भाट यांनी द्वितीय क्रमांक तर वीणा रावळ यांनी तृतीय क्रमांक मिळवला। त्याचबरोबर समूहगीत गायन स्पर्धेमध्ये रंजना दिवटणकर व ग्रुप यांनी प्रथम क्रमांक, तुळजाभवानी भजनी मंडळ यांनी द्वितीय क्रमांक व रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक 27 यांनी तृतीय क्रमांक मिळवला। विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सहाय्यक कर संकलन मूल्य निर्धारण अधिकारी आरिफा नूलकर, कार्यालय अधीक्षक प्रियांका बनसोडे, महिला बाल कल्याण अधिकारी सीमा धुमाळ, ग्रंथपाल बेबी नदाब, खरेदी पर्यवेक्षक शीतल पाटील, विधी अधिकारी खदिजा सनदी, सुजाता दाभोळे यांच्यासह विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या महिला आणि विविध शाळेतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्या भारताला केवळ राजकीय स्वातंत्र्यच नव्हते तर स्वच्छ आणि विकसित देशाचे स्वप्नही होते। महात्मा गांधींनी गुलामगिरीच्या बेड्या तोडून भारत मातेला मुक्त केले, अस्वच्छता दूर करून भारत मातेची सेवा करणे आता आपले कर्तव्य आहे। मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेबाबत जागरूक राहीन आणि त्यासाठी वेळ देईन। मी दरवर्षी 100 तास श्रमदान करून म्हणजे दर आठवड्याला 2 तास स्वच्छतेचा संकल्प पूर्ण करेन। मी कचरा करणार नाही आणि इतर कुणालाही करू देणार नाही। सर्वप्रथम मी स्वतःपासून, माझ्या कुटुंबापासून, माझा परिसर, माझे गाव आणि माझ्या कामाच्या ठिकाणापासून सुरुवात करेन। माझा असा विश्वास आहे की जगातील कोणताही देश स्वच्छ दिसण्याचे कारण म्हणजे तेथील नागरिक कचरा टाकत नाही किंवा होऊ देत नाही। या कल्पनेने स्वच्छ भारत मिशनचा प्रचार प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत करणार आहे। आज मी शपथ घेत आहे, ही शपथ मी इतर 100 लोकांनाही घ्यायला लावणार आहे। त्यांनीही माझ्याप्रमाणे स्वच्छतेसाठी 100 तास द्यावे यासाठी मी प्रयत्न करेन। मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने माझे एक पाऊल संपूर्ण
हिरकणी न्यूज करिता कार्यकारी संपादिका डॉक्टर संगीताताई हुग्गे, इचलकरंजी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.